आपल्या गोष्टीचे नाव आहे बंटी आणि बबली। बंटीला फुलपाखरांशी खेळायला खूप आवडतं आणि चिमण्यांबरोबर सुद्धा। तिला कागदाची नाव बनवायला आवडते। वाळूचा किल्ला करताना मजा येते। खेळ संपल्यावर जेव्हा बंटी घरी जाते तेव्हा आई तिला हात पाय तोंड धुवायला सांगते, पण बंटी कुठली ऐकते? ती ओरडते, नको, मला साबण नाही आवडत, नको। एक रात्री तिला स्वप्न पडलं, वाळूच्या किल्ल्याला रोग जंतूंनी वेढा घातलाय आणि ते हल्ला करत आहेत। जंतू बंटीचा पाठलाग करायला लागतात। जीव वाचवण्यासाठी बंटी जोरात पळते आणि ओरडते, वाचवा, 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 कुणीतरी मला वाचवा। तेवढ्यात तिथे साबण राजा येतो। तो म्हणतो, बंटी घाबरू नकोस, आणि तो आपल्या फेसाच्या सेनेला आदेश देतो, जंतूंवर हल्ला चढवा। फेसाने लगेचच जंतूंना पळवून लावलं। आता मला अंघोळ करायला खूप आवडते। मी दात घासते, स्वच्छ अंघोळ करते। साबण लावल्यानंतर आपल्या अंगावरचे जंतू मरून जातात आणि आपण स्वच्छ होतो, आजारी पडत नाही। म्हणून मला अंघोळ करायला खूप